नमस्कार, मी निरंजन. नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी त्याच्या सरकारने काल एक घोषणा केली आणि त्या घोषणेमध्ये पेट्रोल, डिझेल, विमानांना लागणारं ATF फ्युएल याच्यावरती जी एक्सपोर्ट ड्युटी होती ती एक्सपोर्ट ड्युटी काल भारत सरकारने कमी केली. म्हणजे काल निम्म्यानी कमी केली. आणि हे मुद्दाम सांगण्याची गरज अशी की भारतामधून पेट्रोल, डिझेल किंवा ATF हे फक्त रिलायन्स एक्सपोर्ट करतं. त्यामुळे रिलायन्सला एक्सपोर्ट करत असताना जो टॅक्स भरावा लागतो एक्सपोर्ट केल्याबद्दल, विंडफॉल टॅक्स, त्याच्यामध्ये कमी केली गेली. म्हणजे आता आज 1 जून पासून मुकेश अंबानी जेवढं पेट्रोल एक्सपोर्ट करेल त्याच्यावरती ₹1.5 लिटर एवढा फक्त टॅक्स असेल. नंतर डिझेल जे एक्सपोर्ट करेल त्यावरती ₹13.5 लिटर इतकं टॅक्स असेल. आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएल म्हणजे विमानांना लागणारं जे फ्युएल आहे त्याला ₹9.5 लिटर इतकं टॅक्स त्याच्यावरती लागेल. आता हे मुद्दाम समजून घेणं का गरजेचं आहे, कारण याच्या आधीच्या काही फिगर्स माझ्याकडे आहेत. 11 एप्रिलला या ज्या ड्युटीज आहेत एक्सपोर्टवरच्या ड्युटीज, या ₹55 लिटर आणि ₹42 लिटर होत्या. ₹55 लिटर मागे आणि ₹42 लिटर मागे एवढा मुकेश अंबानीला एक्सपोर्ट करण्याबद्दल टॅक्स भरावा लागत होता. तो ₹55 आता ₹1.5 आणलेला आहे. म्हणजे मुकेश अंबानींनी हवे तेवढे पैसे कमवावे, स्वस्तामध्ये एक्सपोर्ट करावं. ते एक्सपोर्ट केल्याबद्दल भारत सरकारला पूर्वी तो 1 लिटर मागे ₹55 भरायचा किंवा 1 लिटर मागे डिझेलला ₹42 भरायचा, ते आता फक्त ₹1.5 पेट्रोलवरती भरणार आणि डिझेलवरती ₹13 भरणार. हे मुकेश अंबानीच्या संपत्तीत वाढ व्हावी, मुकेश अंबानीचं एक्सपोर्ट आणखीन वाढावं, यासाठी एवढी मोठी मदत भारत सरकार त्याला करत आहे. आता बघा, तुम्ही आणखीन काही आकडेवारी दाखवतो. 2022-23 मध्ये मुकेश अंबानींनी 36 मिलियन टन, 36 दशलक्ष टन इतकं फ्युएल एक्सपोर्ट केलं. 36 दशलक्ष टन. आणि नफा किती कमवलाय 3 वर्षात ते पण बघा. 2022-23 मध्ये रिलायन्सला एक्सपोर्ट रेव्हेन्यू मिळालाय $36 बिलियन. $36 बिलियन म्हणजे आजच्या किमतीप्रमाणे 3,42,000 कोटी रुपये किंवा 2022-23च्या डॉलरच्या किमतीप्रमाणे 2,99,832 कोटी रुपये. 2023-24 ला ते ऑइल टू केमिकल नावाने O2C म्हणतात, त्याच्यामध्ये $68 बिलियन नफा झाला. म्हणजे 22-23 पेक्षा 23-24 ला दुपटीपेक्षा जास्त नफा झाला. एक्सपोर्ट केलं ते होतं 5,64,749 कोटी रुपये. 5,64,749 कोटी. आणि 2024-25 मध्ये 6,26,921 कोटी रुपये इतके रिलायन्सला मिळाले पेट्रोल, डिझेल आणि ATFच्या एक्सपोर्ट मधून. आता याची तुम्ही टोटल करून बघा. 11,90,000 आणि जवळजवळ 3 लाख, 14 लाख कोटी रुपये मुकेश अंबानींनी 3 वर्षात पेट्रोल, डिझेल एक्सपोर्ट करून कमावले. 14 लाख कोटी. आणि हे त्यांनी कमवत असताना याच प्रमाणात तो ₹55 आणि ₹42 वगैरे या दराने त्यांनी भारत सरकारला टॅक्स भरला. आता मात्र भारत सरकारने मुकेश अंबानींच्या पेट्रोल, डिझेलच्या एक्सपोर्ट ड्युटी ही पेट्रोलला ₹1.5 आणि डिझेलला ₹13.5 इतके कमी केलेले आहेत. आणि आपण पेट्रोल आणि डिझेलवरती
आपण जी एक्साईज ड्युटी भरतो एका लिटर मागे ती 35 रुपये भरतो. 35 रुपये आपण पेट्रोल डिझेलवरती एक्साईज ड्युटी भरतो. मुकेश अंबानी तेच पेट्रोल डिझेल एक्सपोर्ट केल्याबद्दल पेट्रोलवरती 1.5 रुपया आणि डिझेलवरती 13.5 रुपये भरणार. आपण 35 रुपये भरतोय. हा, आणि इराणच्या वॉरमुळे किमती वाढल्या, ऑइल कंपन्यांना नुकसान होतंय. याच्यावरती मी एक डिटेल भाग याच्या आधीच केलेला आहे, तोही बघून घ्या. पण आता हा एक चार्ट बघा. आता हा चार्ट काय सांगतो की साधारणतः मे महिन्याच्या सुरुवातीला 117-18 रुपयावरती डॉलरवरती क्रूड ऑइल होतं. आत्ता ते $96 आलेलं आहे. सतत क्रूड ऑइलच्या किमती कमी होत आहेत. आपल्याला पेट्रोल डिझेलची किंमत कमी केली का? नाही. क्रूड ऑइलची किंमत इंडियन बास्केटची मुद्दाम दाखवतोय, म्हणजे ब्रेंट आणि बाकीचं दाखवत नाहीये. इंटरनॅशनल बास्केट्सच्या क्रूड ऑइलच्या किमती दाखवत नाहीये. इंडियन बास्केटची ही किंमत आहे. $96 क्रूड ऑइलची प्राइस आहे. मग हा बेनिफिट भारतातल्या ग्राहकांना द्यायला हवा ना. हा फक्त मुकेश अंबानीला का बरं? मुकेश अंबानीच्या पेट्रोल डिझेलच्या एक्सपोर्टवरती म्हणजे भारतात तुटवडा आहे, पण हा शहाणा जगभर एक्सपोर्ट करणार. आणि याच्यावरती मूर्ख भक्तांचं लॉजिक असं की तो भारताला डॉलर कमवून देतो आणि एक्सचेंज रेट त्याच्यामुळे भारताचा कंट्रोल व्हायला मदत मिळणार आहे. मग असं जर असेल तर मग ही एक आकडेवारी बघा. आरबीआयनी एका वर्षामध्ये 74 टन सोनं विकत घेतलं. कशासाठी घेतलं? जर डॉलरच्या किमती रुपयाच्या तुलनेमध्ये रुपया घसरतोय, डॉलर महाग होतोय, तर आणखीन डॉलर खर्च करून सोनं विकत घेण्याची काय गरज होती? आणि रुपयाची किंमत घसरू नये म्हणून आरबीआय जे डॉलर खर्च करते मूर्खासारखे, त्याची काय गरज आहे? मुकेश अंबानी कमावून देणारे म्हणता ना. मुळामध्ये मुकेश अंबानी हे जे पैसे कमावतोय हे भारतातल्या अकाउंटमध्ये डॉलर जमा करतोय का परदेशातल्या अकाउंट्समध्ये जमा करतोय? कारण त्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भारताच्या बाहेर सुद्धा ऑफिसेस आहेत, कंपन्या आहेत, रिफायनरीज आहेत, तिथेही त्याचे अकाउंट्स आहेत. हे सगळे पैसे तिथं जर जमा होत असतील तर भारताला काय मिळतं? बाबाजी का ठुल्लू. पण मुकेश अंबानीचा लाभ व्हावा, कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रूड ऑइलच्या किमती कितीही कमी झाल्या आंतरराष्ट्रीय बाजारात तरी भारतीय ग्राहकांची लुटमार, भारतीय ग्राहकांच्या पैशावरती, बचतीवरती दरोडा टाकणं या नॉन बायोलॉजिकल सरकार थांबवणार नाही. आणि हे जर रोखायचं असेल तर मी तर सांगेन भारतातल्या रिलायन्सच्या पेट्रोल पंपवरती थेंबही भरू नका. थेंबही भरू नका. मग बघू काय करतो तो. आणि या म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आर्थिक बहिष्कार लोकांनी पुकारायचा का? की रिलायन्सच्या एकही वस्तूला आम्ही विकत घेणार नाही, ते जिओच्या मागे जाणार नाही, त्याच्यानंतर त्याच्या त्या रिलायन्स फ्रेशमध्ये जाणार नाही, रिलायन्स डिजिटलला जाणार नाही, कुठंच जायचं नाही, असं नागरिकांनी आता करणं भाग आहे का? एका माणसाच्या नफ्यासाठी इतकी धडपड इतक्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा मोदी करतो. म्हणजे जागतिक संकट आहे, डॉलरची किंमत वाढते आहे, रुपया घसरतो आहे, भारतामधल्या सामान्य नागरिकाला पेट्रोल, डिझेल आणि गॅसचं शॉर्टेज भोगावं लागतंय. त्यावेळेला याच्या मित्राला मात्र हा एक्सपोर्ट करण्याची परवानगी देतो. एक्सपोर्टची ड्युटी 55 रुपये लिटरवरून डायरेक्ट 1.5 रुपये लिटरवरती आणतो. जी एप्रिल महिन्यामध्ये, गेल्या महिन्यामध्ये 55 रुपये लिटर होती एक्सपोर्ट ड्युटी, ती आता 1.5 रुपये लिटरवरती आणतो. फक्त त्या मुकेश अंबानीचा नफा व्हावा म्हणून. आणि यामध्ये भारतातल्या नागरिकांचं काय होणार आहे? ही भारतातल्या महाग पेट्रोल डिझेलच्या किमतीमुळे सर्व वस्तू महाग होणार आहेत.
सर्वत्र ही महागाई वाढत चाललेली आहे. आणि त्याला भारतातला तुटवडा मुकेश अंबानीचं एक्सपोर्ट थांबवून का नाही भरून काढत? भारत भूतानला पेट्रोल डिझेल पाठवतो, भारत नेपाळला पेट्रोल डिझेल पाठवतो. तिथं मात्र किमती कमी आहेत पेट्रोल डिझेलच्या. भारतात मात्र काहीच्या काही किमती 100 रुपयाच्या वर, आणि अजून वाढतील म्हणून दम द्यायचा नागरिकांना. आणि त्या वाढतील म्हणून संपूर्ण प्रकारची महागाई, म्हणजे अन्नधान्याच्या, तेलाच्या, डाळ्यांच्या सगळ्या किमती वाढणार, वाढलेल्या आहेतच, आणखीन वाढणार. तर नागरिकांची किती का लुटमार होईना, त्यांची अगदी उपासमार झाली तरी चालेल, पण मुकेश अंबानीचा नफा मात्र होत राहिला पाहिजे, इतकंच नरेंद्र मोदी सरकार करत आहे. आणि तुम्हाला मला सांगणार पेट्रोल डिझेल वाचवा, डॉलर वाचवा, ऑनलाईन शिका किंवा वर्क फ्रॉम होम करा, लग्न साधेपणाने करा. मुकेश अंबानी त्याच्या देवट्याच्या लग्नामध्ये, त्या हत्तीच्या लग्नात 5,000 कोटी रुपये खर्च करतो. आणि तुम्हाला सांगायचं एकदम साधेपणाने लग्न करा. याचा खरंच विचार करा. कुठल्या परिस्थितीला देश सामोरा जातोय, कुठल्या परिस्थितीला या देशातला सामान्य नागरिक सामोरा जातोय. म्हणजे या फूड सर्व्हिसेस देणारे किंवा इतर सर्व्हिसेस देणारी जी तरुण मुलं आहेत, मग ती स्विगीची असतील, झोमॅटोची असतील, आणखीन कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आहेत, यांना तर वाढीव किमतीने पेट्रोल डिझेल भरावं लागतंय त्यांच्या गाड्यांमध्ये. पण त्यांचा पगार वाढलाय का? नाही. त्यांना जे काही महिन्याला 10-15 हजार रुपये मिळत होते तेही आता कमी झाले. ते 8-10 हजारच मिळत असतील 10-15च्या ऐवजी. त्यांनी त्यांचं जगणं कसं केलं असेल आता या सगळ्या परिस्थितीत ऍडजस्ट, याच्याशी भारत सरकारला काही घेणं देणं नाही. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याशी घेणं देणं नाही. या देशातले विद्यार्थी कसे जगतायत, त्यांच्या परीक्षा लीक होत आहेत, त्यांचे पेपर्स लीक होत आहेत. म्हणजे नीटमध्ये क्वेश्चन पेपर लीक होतो आणि सीबीएसई मध्ये आन्सर पेपरचा घोटाळा होतो. आणि त्याच्यावरती नरेंद्र मोदी आता लक्ष ठेवणार आणि सांगणार काय, की आता एअरफोर्सच्या विमानांनी पेपर जाणार. त्या बावळटाला एवढं कळत नाही की ट्रान्सपोर्टेशनमध्ये पेपर लीक नाही झाले, ते जिथं बनवले गेले आणि जिथं छापले गेले तिथंच लीक झाले. ते कसं थांबवणार आहात? ते केलेल्या लोकांना काय शिक्षा? आणि उद्या जर देशामध्ये एखादी आपत्ती आली, म्हणजे कोविड सारखी एखादी आरोग्याची समस्या निर्माण झाली, तर राफेलनी पाठवणार आहे का? आणि एअरफोर्सचं हे काम आहे देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याच्या ऐवजी औषधं, म्हणजे कुरिअर सर्व्हिस सारखं एअरफोर्सला वापरणार. या सगळ्याचा आपण गांभीर्याने विचार करणं भाग आहे. याच्यासाठी विद्यार्थी आंदोलनं करतात, तर त्यांना मारझोड केली जाते. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं आपण म्हणत होतो, छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणायचे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावायचा नाही, त्या शेतकऱ्याची जमीन हडप करण्यासाठी आता त्याच्या घरात घुसून त्याला मारहाण केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यांनी कधीच मारून टाकलाय. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा जिवंत होणार का? आणि फक्त नाव घेण्याच्या ऐवजी आता तो पराक्रम दाखवणार का? हे बघणं गरजेचं आहे. या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.